पुरुष मंडळीला छत्रपती शिवरायांची शपथ आहे. कृपया बाजूला सारखा. किती वेळेस आपल्याला सूचना करायच्या आहे? मराठा क्रांती मोर्चाची आचारसंहिता आपण सगळेजण विसरलो असं वाटायला लागले. फक्त मीडिया समोर यायचं एवढं जर का आपलं धोरण असेल तर कसं सक्सेस होईल? घोषणा देऊ नका. एका मोर्चामध्ये घोषणा देऊ नका ही विनंती. सर्व मोर्चा पुढे चला. पुढे झेंडे बाजूला करा थोडेसे. महिलांचा मोर्चाच्या समोर पुरुष मंडळी जास्त गर्दी करू नका. आपण जिजाऊ सावित्रीबाईला मानणारे लोक आहोत. तर महिला पुढे पाहिजे होत्या पण पुरुष मंडळीच पुढे जायला लागली. हे अत्यंत चुकीचं आहे. या ठिकाणी मनोज पाटील यांचं आगमन होत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी विनंती आहे सर्वांनी बाजूला सरकायचं आहे. सर्वांनी बाजूला सरकायचं आहे. आता थोडं गर्दी आहे त्याच्यामुळे पटापट चला. थोडं गर्दी आहे. रस्ता अरुंद आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे आपण पुरुष मंडळी करायचे. गाडी थांबवची नाहीये. मनोज पाटील जरांगे, आनंदराजी आंबेडकर, देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य, सूर्यवंशी कुटुंबातील सर्व सदस्य, आज हा संभाजीनगरातला मोर्चा भर उन्हामध्ये क्रांती चौकापासून तर विभागीय आयुक्तालयापर्यंत पायी आलेला आहे. आणि पायी येत असताना या मोर्चाचं समजलेलं ना पक्ष ना जात ना पात, फक्त अन्यायावर आघात. आणि अन्यायावर आघातासाठी हा मोर्चा इथं निघालेला आहे. संभाजीनगर एक चळवळीचं केंद्र आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर पहिला मोर्चा महाराष्ट्रात निघाला होता तो संभाजीनगरात निघाला होता. आणि नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी किती मोर्चे निघाले आणि किती विराट मोर्चे निघाले आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. आजचा हा मोर्चा खऱ्या अर्थानं सर्व जातीचा, सर्व धर्माचा, सर्व पक्षाचा मिळून आहे. कारण ही ज्या घटना घडलेल्या आहे कोणत्या जातीच्या विषयी घडलेल्या नाही. जातीपातीचा संदर्भ न देता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये गुंडा राज, मस्तीचं राज चालू आहे, म्हणतो त्याच्या विरुद्ध हा मोर्चा आहे. साहेब अली खानचे आरोपी 2 दिवसात पकडले जातात, फक्त 2 दिवसात. आणि आज या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखांचा खून करणारे लोक 40 दिवस झाले तरी पकडले जात नाही. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि असं असताना एकीकडे राज्याचं सरकार सर्व काही राज्यात सुरळीत चालू आहे असं म्हणतं, पण तो वाल्मिक कराड सारख्या प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा संतोष अण्णाच्या भावाला आंदोलन करावं लागलं. त्याला मोका लावा म्हणून लावायला सुद्धा आंदोलन करावं लागतं. घरात दुखाची घटना घडलेली असताना या लहान चिल्ल्या पाल्यांना न्याय मागण्यासाठी
या महाराष्ट्रात फिरावं लागतं. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला याची खऱ्या अर्थानं आपल्यालाच खऱ्या अर्थानं याची शरम वाटली पाहिजे, अशा प्रकारची स्थिती. आणि म्हणून हा अन्यायविरुद्ध एल्गार मोठ्या ताकदीनं आपल्याला उभा करायचा आहे. एकीकडे प्रफुल्ल पटेल सारखे लोक म्हणतात की कोणी राजीनामा मागायचा धनंजय मुंडेचा द्यायचा का. या प्रफुल्ल पटेल विषयी मुंबईत येऊन पंतप्रधान म्हणले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते. इक्बाल मिर्ची नावाचा जो अतिरेकी त्याच्याविषयी बोलले होते पंतप्रधान. आज हाच प्रफुल्ल पटेल अशा पद्धतीनं बोलत असताना मला तो वाल्मिक करार असेल, धनंजय मुंडे असेल, हे एकाच माळेचे मणी आहेत. धनंजय मुंडे एकीकडे शिर्डीला म्हणतात की माझ्या मागे अजितदादा पवार खंबीर उभे आहेत. याचा अर्थ अजितदादा पवारचा या धनंजय मुंडेच्या सगळ्या कामाला सहकार्य आहे आणि म्हणून हे सहकार्यच गुन्हेगारांना मदत करते की अशा प्रकारची स्थिती बांधवांनो. आणि म्हणून भले सगळ्यावर मोका लागला असेल, भले अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले असतील, परंतु उद्या राग शांत झाल्यावर पुन्हा धनंजय मुंडेला पालकमंत्री करतील अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्याला विरोध आपलाय. आज हा मोर्चा निघत असताना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सगळं चाललं पाहिजे. लवकरात लवकर सगळ्या घटना कुटुंबीय म्हणतात की मला या सगळ्या गोष्टीची आम्हाला माहिती पाहिजे. सीआयडीचे अधिकारी देऊ शकत नाही माहिती, परंतु सरकारच्या जबाबदार मंत्र्यांनी ही माहिती समाजाला जनतेला दिली पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा एल्गार हा लढा चालूच राहील. आज संभाजीनगरात याचा वनवा महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि जोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांचा खून करणाऱ्याला फाशी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही बांधवांनो. आपण सोमनाथ सूर्यवंशींचा सुद्धा जेल आणि अर्जंट बरं का अर्जंट. मी दोन्ही कुटुंबाला विनंती करतो की पहिलं निवेदन देऊन यायचंय आणि निवेदन दिलं की महापुरुषांचं पूजन होईल आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल. बाकीचे सगळे खाली चला. हॅलो हॅलो मित्रांनो, एक मिनिट माझ्याकडे लक्षात द्या तुम्ही, एक मिनिट फक्त. जालन्याला अशीच परिस्थिती झाली होती, सगळं व्यासपीठ भरलं होतं, समोर सगळं भरलं होतं, त्याच्यामुळे त्या कार्यक्रमात थोडा कालबोट लागला. माझ्या मित्रांनो एक विनंती आहे, आपण सगळे एकाच कामासाठी आलेलो आहे. फक्त या बॅरेकमध्ये इथे उपस्थित आहेत, परंतु एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व या देशातल्या महिलांना नव्हतं. त्यावेळेला पुण्याच्या रस्त्यावरती शिड्या मातीचे गोळे ज्या मातेने पहिल्यांदा महिलांची शाळा काढली ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर आज या देशामध्ये एक चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने होतो ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विभूतींना त्रिवार वंदन करून आज आपल्या सर्वांना माहित आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सर्व धर्मीय असा न जात पे न बात पे न धर्म पे परंतु अन्याय के खिलाफ लड़ने के लिए आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलंय की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहिलं की काल कथित संतोष देशमुख याची ज्या पद्धतीने हत्या झाली, माणुसकीला काही लावणारा प्रकरण आहे आणि ते पण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये. या इथं अशा पद्धतीने जर होणार असेल तर हा देश कुठं नेऊन ठेवलाय हा माझा येणार प्रश्न आहे. या इथे आपण पाहिलं की पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा अत्यंत घृणास्पद एक आंबेडकरी चळवळीचा लढाऊ सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा हत्या केली जाते. आणि दुर्दैवानं या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये अत्यंत मला खरंच कळत नाही की असा माणूस कशा पद्धतीने बोलू शकतो. सोमनाथ सूर्यवंशीचे फोटो पाहिले, असं एकही शरीरावरती म्हणजे अंगावरती असं एकही जागा नाही की जिथे काळ पडलं नाही. तरी मुख्यमंत्री म्हणतो की ते आधीच मारहाण झाली होती आणि ते आजारी होते म्हणून वारले. शहीद
यात दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे तुम्हाला सत्तेचा एवढा माज झालाय का, हा माझा प्रश्न आहे. कारण या पद्धतीनं खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्या विधानसभेमध्ये भाष्य करणं म्हणजे अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे असं मी समजतो. त्यामुळं जो PI घोरबाळ अशोक घोरबाळ आहे, ज्याने भीमा कोरेगाव इथे सुद्धा आंबेडकरी जनतेवरती अत्याचार केला, त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये त्याची पोस्टिंग असताना एका आंबेडकरी भीम युवकाची हत्या करण्यात आली. आणि आज या परभणीमध्ये सुद्धा अशा पद्धती केलंय. मला आश्चर्य वाटतं नव्हे तर या सरकारचं काय करायचं समजत नाही. अरे ह्या अशा माणसाला अजूनही निलंबित ताबडतोब टर्मिनेट केला पाहिजे होता आणि त्याच्या विरुद्ध 302 कलम लागू केला पाहिजे होता. परंतु अजूनही अशा पद्धतीचा गुन्हा या अशोक घोरबाळ विरुद्ध या सरकारने दाखल केला नाही, हे शरमेची गोष्ट आहे. आणि त्यामुळं या सरकारला आमचं मागणं आहे की या दोन्ही प्रकरणाची डोक्यावर काहीच नाही. या उन्हात ती का बसले तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. या उन्हात सूर्यवंशी का बसलाय तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. आज आपल्याला थोडं ऊन सुद्धा जमत नाही. विचार करा, या संतोष देशमुखच्या अंगावरती भयंकरपणे मारहाण झाली. त्याने पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नराधमांनी लघवी केली, त्याचे डोळे जाळले, त्याला हळहळ करून मारलं. या छत्रपती संभाजीनगरला घाटीमध्ये ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीचं त्या ठिकाणी मृतदेह आला, कुणाची हिंमत झाली नाही. त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालत करून बघितलं. त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली. किती वेदना झाल्या असतील, संतोष देशमुखला किती वेदना झाल्या असतील. पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही, आम्ही बोलायचं नाही. कोणताच माईचा लाल आम्हाला रोखणार नाही. यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि नाटक सोडा. अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो, नाव घेत असतो. हे नाटक सोडा. अजित पवार, तुम्ही बीडचं पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला. मग हे बी सांगा की याच्यात खेळ कोणी कोणी केलाय. तुम्ही म्हणता की मीच पालकमंत्री पद सांगितलं, मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही? तुम्हाला वाटतंय चूक झाली तर मंत्रिमंडळातून राजीनामा का देत नाही? हे सगळं नाटक आहे. अजित पवार यांनी बारामतीचं पालकमंत्री पद घेतलं आणि बीडचं सुद्धा घेतलं. जर त्यांनी फक्त बीडचं घेतलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची. पण या ठिकाणी अजित पवारांची जी शाडो आहे, सावली आहे, शाडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत हे असणार या ठिकाणी आम्हाला समजत नाही. या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही. सोमनाथ सूर्यवंशीसाठी, आमच्या विजय बापा वाकोडेसाठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो, आम्हाला मोर्चे करावे लागतात. आणि शेफाली खानला 2 दिवसात न्याय मिळतो. मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफाली खानचा फोटो घ्यावा लागेल, पण मोर्चा नाही, आंदोलन नाही, निवेदन नाही. त्यांचा आरोपी अटक झाला. स्पेशल एन्काउंटर, दया नाही, कमराला बंदूक लावून तिथं गेला. मीडिया, ट्विटर, नेते सगळे शेफाली खानच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले. खरे बाबा, दलितांच्या लेकरांनी, मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं, खंडणीखोरांच्या विरोधात लढले. आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही. आमचा संतोष देशमुख एक बौद्ध समाजाच्या माझ्या सोनवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं.
आणि हा लक्ष्मण हाके. बराळ्याचं हॉस्पिटल किती जणांना माहिती आहे? त्याला बराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे. म्हणे कोपर्डी 2 होणार आहे म्हणे मोर्चातून. काय येड सटाकलंय का काय मला काय कळालं. आणि म्हणे शेतकऱ्याकडे 10 लाख रुपये आले कुठून? अरे शेतकऱ्याची लायकी काढतो. शेतकऱ्याची लक्ष्मण हाके लायकी काढणार. कोपर्डी 2 घालणार आहे म्हणे. हे असं बोललं तरी कोणी चौकशी करत घडवणार आहे? काय नाही, कोपर्डी 2 नाही. या ठिकाणी फक्त लक्ष्मण हाकेच्या पोटात दुखतंय. कारण मोर्चामध्ये निळा, भगवा, पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय. दुसरं तिसरं काही नाहीये. हे आंदोलन हत्याकांडाच्या विरोधात आहे. पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोखा वाढतोय. म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय. दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो की हा बंड आता आपल्याला आणखी तीव्र करावं लागणार आहे. कारण न्याय मिळत नाही. लॉंग मार्च करावं लागला. संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागलं. टाकीव चढावं लागलं. जेव्हा जेव्हा मीडियाचा बूम आमच्या वैष्णवीच्या डोळ्यासमोर तोंडासमोर जातो, त्या चष्म्यातून तिचे अश्रू टपकन टपकतात. अरे कधी न्याय देणार आहेत? त्या लेकरांनी न्याय मागत किती दिवस फिरायचं? तुम्ही आणखी एक कृष्ण आंधळेला अटक केली नाही. अशोक गोरबांवरती 302 दाखल केला नाही. अरे ती जिगरबाज मावली आणि वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि संतोष देशमुखची लेक सरकारचे 10 लाख रुपये तोंडावर फेकून दिले आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणणाऱ्या या जिजाऊच्या रमाईच्या लेखी आहेत. मी जे स्वप्न बघितलं होतं, आज जितके सारे लोक एकत्र झालेले आहेत ते सर्व आपल्या राजनैतिक पक्ष, आपली जात धर्म विसरून न्यायासाठी, हक्कासाठी आणि आज जे काही चुकीच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्याच्या बाबतीत आपण एकत्र आलेलो आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो. एक बात बताना चाहता हूँ और इस बात के अंदर सारी बात छुपी हुई है. उसके वक्त के ऊपर मैं चुप था, अब मेरा नंबर आया है. मेरे तत्व पर तुम चुप हो, कल तुम्हारा नंबर आएगा. इसीलिए हम सबको मिलकर एक आवाज के साथ आवाज लगानी है. हमें हाथ से हाथ जुड़ाकर ये एक संदेश देना है कि यहाँ पर संतोष देशमुख की जिस तरीके से निर्मम हत्या की गई है, शायद उसे देखकर शैतान और हैवान भी शर्मा जाए. एक इंसान को किस तरीके से मार सकता है. मैं उनके परिवार को यह आश्वासन देना चाहता हूं कि हम पूरी ताकत के साथ उनके साथ खड़े हैं और उनकी लड़ाई के अंदर हम पूरी ताकत के साथ आपका साथ देंगे और जहां तक हो सकेगा हम आपकी आवाज से आवाज लगाते रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद. व्यासपीठावर जाहीर विनंती करण्यात येते फडणवीस साहेब. मित्रांनो, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्या कोठडीत खाकी वर्दीच्या साऱ्या तोऱ्यामध्ये केलेला आहे आणि दुसरा खून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपली दहशत माजवण्यासाठी केलेला आहे. परंतु या दोन्ही खुनाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर एकच साम्य दिसून येतं आणि ते म्हणजे याला सरकारच्या वतीनं अभय देण्यात येत आहे. माझी तब्येत खराब आहे, मी जास्त बोलणार नाही. पण एकच सांगितलेलं आहे आणि आजही सांगतो, संतोष भैयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून 1 इंच सुद्धा हलणार नाही. ती परिस्थिती या राज्याला आपण आणून दिलेली, किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबात परिस्थिती आपण त्यांना आणून दिलेली. 2-2 आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभं आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभा आहेत हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहिती. या ठिकाणाहून फक्त एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्या सगळ्या
जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो. लॉंग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला. ज्या रस्त्यावरून तो लॉंग मार्च जाणार असणार आहे, गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची, पाण्याची, जेवणाची व्यवस्था ताकदीनं करावी, ही या ठिकाणाहून मी जाहीरपणानं सगळ्या जनतेला सुद्धा सांगतो. आता आरोपी अटक झालेत, एक जण राहिला, त्याचाही शोध. ह्या भयंकर टीम आहे ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं, तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. ज्यानं खून करायला लोक पाठवलेत, पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा, संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे. आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, याच्यातला एकही सुटणार नाही. ही साखळी खूप मोठी आहे. या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल, असलं कधी नेटवर्क या राज्यानं कधी बघितलं नसेल. इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. आपल्या कल्पनेच्या पलीकडे मायबापाव, आपल्या बापजाद्यांनी किंवा आपण असं नेटवर्क कधी 75 वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आतापर्यंत बघितलं नसेल. इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. ही साधी सोपी गोष्ट समजू नका. आपल्या संतोष भैयाचा बळी यांनी घेतला, पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे, याला खूप दिवस लागणार आहेत सगळं सापडायला. वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत. खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा, खून करणाऱ्या वेगळ्या, यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या, पैसा पुरवणारी वेगळी टीम, यांना झोपायला घर या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम. ही टीम तसे गुन्हे आहेत त्यांच्यावर. छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम, म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर. म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत. बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत. चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा, 307 करणाऱ्या वेगळ्या टीमा. कोठडीत खाकी वर्दीच्या साऱ्या तोऱ्यामध्ये केलेला आहे. आणि दुसरा खून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपली दहशत माजवण्यासाठी केलेला आहे. परंतु या दोन्ही खुनाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर एकच साम्य दिसून येतं, आणि ते म्हणजे याला सरकारच्या वतीनं अभय देण्यात येत आहे. एकत्रित येऊन आज आपण या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाच्या रूपानं सरकारला मागणी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. सरकार इतकं गेंड्याची कातडी बांधून बसलेलं सरकार आहे की आताच अंबादास दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे साधा गुन्हा दाखल करण्यासाठी देखील इतके मोर्चे काढावे लागलेले आहेत. रोज वेगवेगळे जावई शोध सरकारच्या वतीनं लावण्यात येत आहेत. एकेकाळी सुरेश धसांनी जे काही आरोप केले किंवा जे काही बातम्या पुरवल्या, जे काही माहिती दिली, त्यातून आकाच्या आका, नंतर ती मुन्नीबाई वगैरे कोण आहे साऱ्यांना शेवटी न्याय खूप गरजेचा आहे. खूप क्रूर हत्या अति झालेली आहे, म्हणून तिथं न्यायासाठी घराघरातल्या माणसानं बाहेर येणं गरजेचं आहे. इतका अत्याचार झालाय की तो किती दिवस आपण सहन करायचा दादा. शेवटी काही मर्यादा असतात. तुम्ही आरोपीचं समर्थन करायला लागले, तुम्ही कुठं पाठबळ द्यायला लागले, पाठिंबे द्यायला लागले, मोर्चे काढायला, तुम्हाला माणुसकी तुमच्यात जर जिवंत न राहिली, तुम्ही आता कोणत्या मार्गाने घेऊन चाललाय
हा जनता या राज्याची काय रूढ पाडायला लागला, याची जर तुम्हाला सीमाच राहिली नाही तर मग आता गोरगरिबांना रस्त्यावरती यावंच लागणार आहे. आणि न्यायासाठी आम्ही आलो आणि घेणार नाही. अजित पवार पालकमंत्री झाले आहेत, काय पहिली का तुम्हाला असं वाटतंय होईल, मुळासकट टोळी संपल असं वाटतंय. पण आता दिसणार आहे समोरच चित्र, सगळं काय जे चित्र आहे ते समोर दिसणार आहे. बरं, पुढे जे तपास आहे या सगळ्या प्रकरणाचा तो कुठपर्यंत आहे असं तुम्हाला वाटतं? तो फक्त वाल्मिक पुरता मर्यादित आहे का आणखी पुढे? नाही, पुढे जायला पाहिजे. जर गेला नसेल तर आपण काय त्यातली माहिती घेतली नाही आणि आमचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवलेलाच, त्यांच्या शब्दात खातरकर मराठा समाज शांत आहे. त्यामुळे तपासात एकही माणूस सुटणार नाही. खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी हे एकच आहेत, हे सुटणार नाही. आणि तसं मुख्यमंत्री घडूही देणार नाही. ते चार्जशीटमध्ये सुद्धा येईल. कारण खंडणी मागायला लावणारा ही गेलेली एक टीम आणि खून करायला गेलेली एक टीम. खून करणाऱ्यांपेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा करून घेणारा हा खरा गुन्हेगार कोण आहे करून. आता ते याच्यातला बी आहे ना, त्या खंडणीतला तो पण आरोपी आहे. त्याला कोणी पाठीशी घातलंय, त्याच्या पाठीमागं कोणी, हे सुद्धा येणं तपासात गरजेचं आहे. कोण आहे तुमच्या मते? आता हे बघा, आताच त्याच्यावरती बोलता येणार नाही, परंतु चित्र स्पष्ट आहे. ते यांनी एकमेकाला फोन केलेच असणार आहेत आणि तसं रेकॉर्डवर मान्य न्यायालयाचं आलंय सुद्धा, यांनी फोन केले. त्यामुळं हे सगळे 302 मध्ये मुख्यमंत्री घेतील. दगाफटका गोरगरीब जनतेशी होणार नाही याची खात्री झालीच तर मग त्या टायमाला आम्ही सुद्धा 10 पटीनं जास्त जे रस्त्यावरती असणार. धनंजय मुंडेंवर जे आरोप होत होते आणि त्यानंतर आता त्यांचं पालकमंत्रीपद म्हणजे त्यांना दिलेलं नाही, कुठेतरी हे जे आरोप होते त्यात काय वाटतंय तुम्हाला, खरे होते किंवा काय हे जे दिलं नाही त्यामागे काय असावं? तपासात सगळं होणार, तपासात सगळं होणार आहे आणि सगळं खरंच आहे. हा, खोटं काही नाही. म्हणजे होतं तर धनंजय मुंडेचं असं तुम्हाला? अरे सगळेच आहे त्याच्यात. असा का म्हणू नये, का म्हणू नये? तुमचे लोकच जर दम खायला तयार नाहीत, टोळी ती का म्हणू नये? टोळीच जर पाठबळ द्यायला लागली आणि ते जर मोर्चेच रास्ता रोकच करायला लागले, आंदोलन करायला लागले, ही किती भयंकर वार्ता आहे किंवा ही किती कोणत्या दिशेने चाललंय आता. काय आरोपीच्या बाजून मोर्चेच काढायचे का इथून पुढे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी? पण तिने असं म्हणलं त्या महिलेने की मी पण मराठा आहे, जरांगेंनी मला न्याय द्यावा अशी मागणी. त्याचं काय, एक आरोपी अजूनही मिळाला नाही. न्याय देतोय ना देशमुख कुटुंबाला, दुसरं काय करतो? न्याय देतोय. बरं, आता पुढची भूमिका काय? न्याय तर भेटेलच, खात्री आहे. आरोपी अटक झाले सगळे, एक राहिलाय. आता यांच्यावर 302 होईन. हातमधल्यावर काहीवर राहिलं असेल कोणावर तर नाही झाली तर राज्य बंद पडणार. चलो, धन्यवाद दादा. मी सूर्यवंशी परिवारातील सदस्यांना विनंती करतो आणि स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांना विनंती करतो. मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालात, आक्रोश मोर्चा हा सातत्याने वाढत चाललाय, काय हे की हे सर्व जाती धर्म सर्व लोक एकत्र येऊन जे संतोष देशमुखची जे हत्या झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला दडपण्याचा जे प्रयत्न केला होता त्याचा निषेध करण्यासाठी आणि जे हत्या झालेली क्रूर हत्या झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत. आम्हीही आमचं समर्थन याला देत आहे आणि अपेक्षा करतो की ज्या प्रकारे संतोष देशमुखची हत्या झालेली आहे पुढे असा कोणत्याही प्रकार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये होऊ नये हीच अपेक्षा करण्यासाठी आम्ही आलो. पुरुष मंडळी तरुण मंडळी जागेवर थांबतील. आता राजधानी पर्यंत औरंगाबाद पर्यंत आलेला आहे. न्यायाची प्रतीक्षा सगळ्या महिना दोन्ही घटनेला महिना काय आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या जे चाललेलं आहे ज्या प्रकारे पैशाचा वापर करून पैशाचा दमदाटी करून ज्या प्रकारे हे सगळं प्रकार सुरू आहे त्याची निंदा कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि आज सगळं महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते पैशाच्या जोरावर चाललेलं आहे. कुठेतरी हे थांबवण्याची गरज आहे. संतोष देशमुखची मुलीला बघितलं तर कुणालाही तिच्या बाबतीत काय तिची व्यथा आहे ते आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे. हे निंदनीय करण्यासारखं आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कधी होऊ नये. म्हणजे असे खूप सारे वाल्मिक करार जे आहे ते महाराष्ट्र सरकारने पाळलेले आहे. ते त्यांच्या संरक्षणामध्ये सगळं जे गुंडागिरी सुरू आहे ते असे खूप सारे करार जे आहे
ते आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला हे तर एकच आहे जे मिळालेलं आहे. अजून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अनेक असे कराड सारखे लोक जे आहेत त्याला सरकारचं संरक्षण आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. मंत्रिपदावरून खरं सांगायचं नैतिकता असेल तर मला असं वाटतं की इतकं प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कोणीही स्वतःहून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होतं. जोपर्यंत माझं नाव याच्यातून क्लिअर होत नाही तोपर्यंत मी मंत्रिपद घेणार नाही. अशा प्रकारची राजनीती आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, दिसत नाही आणि दिसणारी नाही. कारण सगळं खेळ जे आहे ते पैशाचं आहे. काय आहे ते सरकारने ठरवलेलं आहे. मी त्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही. फक्त आमची अपेक्षा हेच आहे की संतोष देशमुखच्या परिवाराला न्यायाची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रासारखं राज्य त्यांना न्याय देतील हीच आमची अपेक्षा. सगळ्याला माझी विनंती आहे का पुढे माता भगिनीला जाऊ द्या मित्रांनो. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.